त्रास भेटत नाही आणि ते बोंडे कुजतात, तसे तसे लागलेले असतात तसंच सोडून जातात. तसं ते नाही. काही वेळेस मला तसं नाही, त्याचं कारण ते एक आहे. हां पण त्याचं खरं कारण असं आहे, तुम्ही पेरताना याच्यात खत टाकलंय का? नाही खत कधी कधी टाकता? खत आता काल जीवामृत दिलं याला, ड्रिचिंग केलं. आता तुम्ही रासायनिक खत टाकत असता का? नाही 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 टाकत. फक्त मी स्वतः खत तयार करतो तेच देत असते. ते देता. आता तुम्ही एक पहिलं काम करायचं, 45 जे काय करायचं आहे ना तुम्हाला, ते 45 दिवसापर्यंत करायचं. खत द्यायची जी पद्धत आहे ना, 45 दिवसाच्या पलीकडं द्यायचं नाही. आता ही किती तारखेची लागवड आहे? ही 1 तारखेची. 1 तारखेची आहे. आता तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत ह्याला काय द्यायचं ते देता. 15 ऑगस्टच्या पुढं काहीच द्यायचं नाही याला. हां, पहिली चौकी लागली ना, पहिलं छोटंसं पातं लागलं की समजायचं की आपल्याला थांबायचं. म्हणजे ते पातं लागल्यावर त्याला खत वगैरे काहीच द्यायचं नाही? तुम्हाला मी सांगतो, काहीच द्यायचं नाही. कधीपर्यंत ते पाते सगळे बाहेर निघू द्यायचे. निघू द्यायपर्यंत त्याच्यामध्ये नत्र तो कमी करायचा आहे आपल्याला. बरोबर. नत्र जास्त झाला की ह्याला काय, झाडाला काय वाटतं, अरे अजून आपल्याला नत्र देता येत, ह्याचा अर्थ आपल्याला अजून वाढायचंच आहे. हे लक्षात घ्या. तो ब्रेक करायचा आहे. तो 15 दिवस ब्रेक केला की त्याला कळतं की आता आपल्याला नत्र द्यायचं प्रमाण संपले, ह्याचा अर्थ आपल्याला आता बोंड टाकायची. बरोबर. आणि पहिलं पातं का गळतं तर आपलं त्यावेळेस नत्र चालूच असतं, त्यामुळे त्याला वाटतं अरे हे उगीच निघालंय, आता मालकाला नत्र देतं, ह्याचा अर्थ मालकाला फक्त वाढायलाच पाहिजे बी, तो वाढायला लागतो. हा एक भाग. दुसरा भाग, ह्याच्यात हे कव्हर होण्यासाठी सगळ्यात चांगलं काय झालेलं आहे, हे अंतर कमी झाल्यामुळं जिथं तुमचे 2 फुटात 1 झाड होतं, आता इथं 2 फुटात 3 झाडं आली. बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशन इथं वाढली. कॉम्पिटिशन वाढल्यामुळं आपोआप अन्न घ्यायचं प्रमाण, कॉम्पिटिशन वाढली. त्यामुळं काय होतं की ह्याच्यातलं अन्न कमी घेतलं की ह्याला कॉम्पिटिशन झाली की ह्याच्या लक्षात येतं, कुठलीही हे बघा की कुठलंही झाड निसर्गामध्ये त्याला जर ॲडव्हर्स, ज्याला जर अशा अवघड परिस्थिती निर्माण झाली की ते लगेच फुल टाकत. त्याला असं वाटतं आपण जगू का नाही, मग आपल्या पुढची पोरं तर जगली पाहिजे म्हणून तो लगेच फुल टाका, पुढची पिढी करायला टाकतं. ही सिस्टीम असते ह्याच्यामध्ये. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 45 दिवसाची झालं की त्याला पूर्ण अन्न तोडून टाका थोडं 15 दिवसानं, बरोबर ते हे होतं. त्याचा परिणाम काय होतं, पहिलं पातं जर जगवलं तर ही वरची वाढ आहे ना ती थांबते. तुमच्या ह्या पिकामध्ये जर छातीच्या वर तुमचं जर जाणार असेल तर समजायचं तुमचं नियोजन चुकत चाललेलं आहे. छातीच्या वर वाढू द्यायचं नाही आणि वाढायच्या स्टेजला आला की त्याचं शेंडात काढायला मी तसंच करतो. हा एक भाग. आता दुसरा भाग दाटतं असं जे म्हणतो, दाटण्याचं कारण तुम्ही नीट पाहिलं का? ज्या फांद्या अशा आडव्यात जास्त चालतात त्याच्यामुळं दाटी वाढते, आणि ज्या फांद्या अशा सूर्यप्रकाशाकडे चालतात त्या कमी दाट. ह्या आडव्या चालणाऱ्या फांद्याला त्याला बघितलं तर तुम्हाला हार्डली एखाद नाही तर दुसरं कोण दिसतं. बरोबर. ती असती गळफांदी, ती नसती फळफांदी. म्हणून त्याच्यातलं आहे ना, तुम्ही 28व्या ते 30व्या दिवशी लक्षात येतं की गळफांदी कुठली आणि फळफांदी कुठली. सूर्यप्रकाशाकडे चालणारी फांदी ही फळफांदीच असते, आडवी चालणारी फांदी ही सतत गळफांदी असते. काही कामाची नसते आपल्याला. काटत आमचं म्हणणं आहे ते गळफांदी जी आहे ना, अशी जाऊन मग ती येते. अशा 4-4-5 फांद्या असतात, गळफांद्या आडव्या चालतात, त्या वर चालत नाहीत. अशा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पहिल्या वर्षी प्रयोग करा, म्हणजे असं नाही मी म्हणत. बोंडे पाहिलेले आहे, पण खरंच त्याला 3 किंवा 4 बोंडे असतात. 3 पण नसतात, 2-3च असतात. बस. ती चौथं नसतंच त्याला, काही कामाचे नसतात. आणि ते असं दिसतं ते फांदी अशी पानं मोठी फार अशी जाड, ही अनवाढते असं वाटतं ही सगळ्यात चांगलं आहे. मग त्याला कटिंग करायचे का? हां, ती वाढूच द्यायची नाही, त्याला हेच लागू द्यायचं नाही. 1-2 पाते लागलेले दिसले की ते निसर्गानं सांगितलंय सूर्याकडे वाढा, ते का आडवी वाढते? बरोबर. त्याला नुसतं खादाड असते, ती नुसती आडवी जायची असते, तिला पिकवायचं नसतं. ज्याला पिकवायचं ना ती बरोबर सूर्याकडे जातं, जे पिकवायचं नसतं त्याला बरोबर आडवं चालतं. मग मी जे बोंडे खराब होतात ना सांगताना, ते बोंडे तेच खराब होत असतील. कारण बोंडे मोठे असतात पण त्याच्यातून कापूस वेचणी होतच नाही, नुसतं सोडत